माझ्यासोबत भरतशेठ गोगावले आहेत, हे त्यांच्या चर्चा करूया. सर आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये. सर आपण दिल्लीत आलेला आहे, काय विशेष? नाही, विशेष काय ना, आमचं आरसेपच्या संदर्भामध्ये आमचं महेंद्र शेठ दळवी ते आणि आम्ही, कारण त्यांचं जे पी नड्डा साहेबांकडनं त्यांना ते कंपनीच्या कामासाठी काम आहे, त्यासाठी ठरवले आहे. रायगडच्या संदर्भात प्रचंड चर्चा सुरू आहे पालकमंत्री संदर्भात. नाही, ठीक आहे ना, ते ज्यावेळेला आम्ही सांगितलं वरिष्ठ जो निर्णय घेतील, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री, पण तुमची मागणी होती ना तुम्हाला पालकमंत्री आहे ना, अजून पण आहे. झेंडावंदन व्हावं म्हणून. पालकमंत्री हे आजी आमची मागणी आहे, हा. परंतु जे काय आमचे तिन्ही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. पण तुम्हाला वाईट नाही वाटत झेंडावंदन नाही, ते तुमच्या? वाईट काय वाटतं ते त्याच्यामध्ये? जे काही गोष्टी अशा असतात, सबुरी का फल मिठा होत आहे, त्यामुळे अजून थोडी आमची सबुरी नाही, पण झेंडावंदन तुमच्या हस्ते व्हावं अशी अनेक मागणी आहे तुमच्या शिवसेनेच्या नेत्याची मागणी आहे, उदय सामंतांची मागणी आहे. हो आहे, हा. आणि त्यांचे प्रयत्न चालू आहे, बघूया. पण आता दुसऱ्यांदा झेंडावंदन होते, काय वाटतं ते पालकमंत्री होतील? दुसऱ्यांदा झाला नाही, तिसऱ्यांदा झाला. पालकमंत्री हा बाब वेगळा आहे आणि झेंडावंदनची बाब वेगळी. धन्यवाद. हे होते भरतशेठ गोगावले यांनी त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. चलो. महत्वाचं म्हणजे यामध्ये स्पष्ट केलं झेंडावंदन हा पालकमंत्री मध्ये हे वेगवेगळं आहे. व्हिडिओ प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत.